नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संजय कुलकर्णी, ITI मुलींची औरंगाबाद, फ्रुट्स अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग आर्ट ट्रेड आहे. यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्हिनेगार्स याचा अभ्यास करणार आहोत. व्हिनेगारचा उपयोग आपण विविध पदार्थांमध्ये ॲज अ प्रिझर्वेटिव्ह म्हणून केला जातो. उदाहरणार्थ टोमॅटो प्रोडक्ट्स आहेत ज्यामध्ये टोमॅटो केचप, सॉस, चटणी यामध्ये आपण व्हिनेगारचा वापर करतो. त्याचसोबत आपण विविध प्रकारचे जी लोणची आहेत, पिकल्स मध्ये बुरशी येऊ नये किंवा प्रिव्हेंट द ग्रोथ ऑफ मोल्ड ज्याला म्हणतो आपण, होऊ नये म्हणून त्यामध्ये सुद्धा आपण व्हिनेगारचा वापर केला जातो. व्हिनेगारचा वापर जनरली अशा याच्यामध्ये सुद्धा की जे चायनीज डिशेस वगैरे आहेत किंवा चायनीज सॉसेस आहेत हे बनवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हिनेगारचा उपयोग केला जातो. व्हिनेगार म्हणजे नेमकं आहे तरी काय? व्हिनेगार म्हणजे की 4% ऍसिटिक ऍसिड असलेले एक प्रमाण आहे, द्रावण म्हणून आपण त्याला, की मिनिमम 4% त्यामध्ये ऍसिटिक ऍसिडचं पर्सेंटेज असणं गरजेचं असतं. तर हे व्हिनेगार तयार करण्याचं प्रक्रिया किंवा त्याचे प्रकार आपण समजून घेणार आहोत. व्हिनेगार तयार करण्यासाठी आपण जनरली स्टार्च मटेरियल, की ज्याच्यामध्ये स्टार्च आहे, शुगर बेस आहे, अशा अन्न पदार्थ जे काही पदार्थ आहेत, फळांचे रस आहे, साखर कारखान्याची मळी आहेत, अशा यापासून आपण फर्मेंटेशन करून प्रथम अल्कोहोलिक फर्मेंटेशन आणि नंतर ऍसिडिक फर्मेंटेशन करून आपण त्यापासून व्हिनेगार बनवत असतो. तर व्हिनेगार बनवण्याचे जे काही प्रक्रिया आपण ती समजून, त्यासोबत आपण त्याचे प्रकार कोणते आहेत. तर व्हिनेगारचे मुख्य जे प्रकार आहेत, जसं की उदाहरणार्थ की ग्रेप व्हिनेगार आहे, माल्ट व्हिनेगार आहे, स्पिरिट व्हिनेगार आहे, सिंथेटिक व्हिनेगार आहे. तर त्यापैकी आपण आज ग्रेप व्हिनेगारचा अभ्यास करणार आहोत, की प्रिपरेशन ऑफ ग्रेप व्हिनेगार. तर आज आपण विशेष करून फ्रूट व्हिनेगार कसे बनवायचे ते बघणार आहोत. त्यापैकी पहिला ग्रेप व्हिनेगार म्हणजे द्राक्षापासून व्हिनेगार तयार करणे. आता आपल्याला माहिती व्हिनेगार कशापासून तयार केला जातो, की ज्या पदार्थामध्ये शुगर आहे किंवा ज्या याच्यामध्ये स्टार्च आहे, अशा सर्व अन्न पदार्थांपासून किंवा प्रोडक्ट पासून आपण फर्मेंटेशन करून व्हिनेगार तयार केला जाऊ शकतो. आता द्राक्षाच्या रसामध्ये साधारणतः आपल्याला माहिती आहे की 20%, 22% पर्यंत काय असतं, शुगरचा पर्सेंटेज आहे, की त्याला आपण तो ब्रिक्स. त्याचा पिकलेले जेवढे द्राक्ष गोड असतील तेवढं त्याच्या शुगर कंटेंट जास्त असते. तर त्यामुळे पहिल्या स्टेपमध्ये आपण काय करणार, की द्राक्षापासून व्हिनेगार तयार करण्याचं पहिले काय, सिलेक्शन ऑफ ग्रेप्स, की द्राक्ष निवडून घेणे. म्हणजे अशी द्राक्ष घ्यायची की जी पूर्णपणे पिकलेली पाहिजे, ताजी पाहिजे आणि खराब नसली पाहिजे. अशी ग्रेप्स आपण निवडून घेणार. ते झालं सिलेक्शन ऑफ ग्रेप्स. त्यानंतर त्याला वॉशिंग, त्याला धुवून काढणे. वॉशिंग केल्यानंतर त्याला ब्लांचिंग करणे, की त्यामध्ये असलेले काही मायक्रोबियल ग्रोथ असेल किंवा काय अनडिझायरेबल एन्झाईम्स असेल त्याचा नाश होईल. म्हणजे पुढची स्टेप येते ब्लांचिंग. आणि ब्लांचिंग केल्यानंतर पुढची स्टेप येते की त्याला क्रशिंग करणे, म्हणजे द्राक्षाला क्रश करायचं, कारण आपल्याला त्याचं फर्मेंटेशन करायचंय. मग क्रश करणे म्हणजे एखाद्या क्रशिंग मशीन मध्ये करू शकतो किंवा स्क्रू टाईप ज्यूस एक्स्ट्रॅक्टर मध्ये टाकून आपण त्याला क्रश करू शकतो. तर अशा पद्धतीने त्याला क्रश करणे म्हणजे त्याला थोडक्यात लगदा बनवणे ज्याला म्हणतो आपण. आता यामध्ये आपण द्राक्षाचे 2 प्रकार पडतात, एक ब्लॅक ग्रेप्स आणि व्हाईट ग्रेप्स, की जे पांढरी किंवा पिवळी द्राक्ष असतात, काही काळी द्राक्ष आहेत. आपण व्हिनेगारला शक्यतो व्हाईट ग्रेप्स म्हणजे पांढरी जे पिवळसर रंगाची ग्रेप्स आहेत तेच आपण वापरतो. तर त्याला क्रश करून त्याचा रस काढला तरी चालतो किंवा क्रश केलेलं ऍज इट इज ठेवलं तरी चालू शकतं. तर आपण त्याला स्क्रू टाईप ज्यूस एक्स्ट्रॅक्टर मध्ये त्याचा रस काढू शकतो. क्रशिंग किंवा त्याला ज्यूस एक्स्ट्रॅक्शन म्हणलं तरी चालेल. इथपर्यंत स्टेप कॉमन आहे. म्हणजे आपल्याला द्राक्ष घेऊन त्याचा रस काढायचा किंवा त्याला क्रश करून त्याचा लगद्यासारखं कसं बनवायचं जेणेकरून लिक्विड फॉर्म मध्ये त्याला आणायचं आहे. ते झाली पहिले स्टेप्स. आता यानंतर काय करायचं, की आपल्याला माहिती आहे की याचं फर्मेंटेशन केल्यानंतरच व्हिनेगार तयार होणार आहे. मग पहिलं फर्मेंटेशन मध्ये काय करावं लागतं आपल्याला, की अल्कोहोलिक फर्मेंटेशन करायचंय. त्यामुळे आपण हा काढलेला जो रस असेल द्राक्षाचा त्याच्यामध्ये काय टाकणार, आपण यीस्ट टाकणार आणि त्याचं फर्मेंटेशन करणार. परंतु त्यापूर्वी आपल्याला त्या रसाला निर्जंतुक करणं गरजेचं आहे, स्टरलायझेशन ऑफ ग्रेप ज्यूस. कारण त्याच्यामध्ये फर्मेंटेशन करत असताना फक्त एकाच प्रकारच्या यीस्टचा ग्रोथ होणं गरजेचं आहे. आणि म्हणून काढलेला रस असेल तर त्याला काय करायचं, स्टरलाइज करायचं आहे. म्हणून त्याला आपण ऑटोक्लेव्ह मध्ये
किंवा याच्यामध्ये ठेवून त्याला बॉइलिंग करून त्याला निर्जंत करू शकतो, किंवा त्यामध्ये आपण केएमएस पोटॅशियम मेटाबायसल्फेट टाकून सल्फरची प्रक्रिया करून त्यातला मायक्रो ऑर्गॅनिझमचा नाश करू शकतो. तर आपण हा रस घेतला ग्रेप ज्यूस, आणि त्यामध्ये काय टाकणार आपण, प्लस त्यामध्ये ईस्ट ऍड करणार. तर ईस्ट हे शक्यतो सॅक्रोमायसिस सेरिव्हेसी या प्रकारचं ईस्ट त्यामध्ये वापरतात. सॅक्रोमायसिस सेरिव्हेसी, सॅक्रोमायसिस सेरिव्हेसी ईस्ट त्यामध्ये टाकणार आपण, आणि त्याला योग्य टेम्परेचरला फर्मेंटेशनला ठेवून देणार. मग फर्मेंटेशनला ठेवण्यासाठी आपण इन्क्युबेटरचा वापर करू शकतो, किंवा फर्मेंटेशन चेंबर्स असतात की ज्या ठिकाणी योग्य ते तापमान, हवा, रिलेटिव्ह ह्युमिडिटी सगळ्या गोष्टी मेंटेन केलेल्या असतात. अशा ठिकाणी आपण हा रस एखाद्या बॅरलमध्ये ईस्ट कल्चर त्यामध्ये मिक्स करून आपण त्यामध्ये त्याला ठेवून देतो. मग काय त्यानंतर काय होतं की ईस्टचा ज्यावेळेस ग्रोथ चालू होईल, ईस्ट काय करतं, ह्या द्राक्षाच्या रसामध्ये असलेली जी साखर आहे तर साधारणतः यामध्ये 20-22% पर्यंत शुगर असते. मग ह्या साखरेचं रूपांतर ते कशामध्ये करेल, अल्कोहोल मध्ये करेल, आणि कार्बन डायऑक्साईड वायू तयार होईल, तो कार्बन डायऑक्साईड वायू निघून जाईल. तर अशा पद्धतीने फर्मेंटेशनची प्रोसेस होईल. आता हळूहळू काय होणार की यातलं शुगरचं पर्सेंटेज कमी होत जाईल, म्हणजे त्याचा ब्रिक्स काय होईल, कमी होत जाईल. हा ब्रिक्स ज्यावेळेस 0 येईल, म्हणजे समजा 20 आहे तर 20चा 15, 14 असा कमी कमी 8, 10, आणि एक वेळ असेल की त्यामध्ये साखर पूर्णपणे संपेल, म्हणजे त्याचा ब्रिक्स किती येईल, 0. मग अशा वेळेस आपण म्हणणार की आता फर्मेंटेशनची क्रिया पूर्ण झालेली आहे. म्हणजेच आपली फर्स्ट फर्मेंटेशनची प्रोसेस आहे ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेस त्यामध्ये काय तयार झालं असेल, इथिल अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साईड वायू तयार झाले असेल, तो त्या बॅरलमधून आपण बाहेर तो निघून जाईल वायूच्या स्वरूपात असल्यामुळे. म्हणजे आपल्याला जे लिक्विड मटेरियल मिळेल त्या बॅरलमध्ये काय राहणार, आता अल्कोहोल आणि द्राक्षाचा रस असं हे मिश्रण आपल्याला मिळणार, की अल्कोहोलिक कंटेंट मिक्सचर म्हणून आपण किंवा ज्यूस आपल्याला तो मिळेल, किंवा फर्मेंटेड लिक्विड म्हणू आपण त्याला. तर हे आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. आता यानंतर आपल्याला पुढची जी स्टेप आहे की आता अल्कोहोल झालं, अल्कोहोल इज कन्व्हर्टेड इनटू ऍसिटिक ऍसिड अँड वॉटर, म्हणजे आपल्याला सेकंड टाइमचं फर्मेंटेशन करायचं आहे. आता इथे एक महत्वाची स्टेप आहे की द्राक्षाच्या रसामध्ये शुगर पर्सेंटेज जास्त असल्यामुळे इथं अल्कोहोलचं प्रमाण सुद्धा साधारणतः आपल्याला 18% पर्यंत अल्कोहोलची निर्मिती होते. आणि एवढं अल्कोहोलचं कॉन्सन्ट्रेशन असताना जर आपण त्यामध्ये बॅक्टेरिया टाकून फर्मेंटेशन केलं तर ते फर्मेंटेशन प्रॉपर होणार नाही, कारण अल्कोहोलचं प्रमाण जास्त आहे. म्हणून मग या अल्कोहोलला काय करावं लागेल, आपल्याला डायल्यूट करावं लागेल. तर साधारणतः हे जे अल्कोहोल आहे याला डायल्युशन करणे म्हणजे पातळ करणे, कुठपर्यंत 7 ते 8% अल्कोहोलचं प्रमाण त्यामधलं आणायचं, इतकं आपण त्या रसाला डायल्यूट करणार. डायल्यूट करण्यासाठी जे वॉटर वापरू हे डिस्टिल प्युअर वॉटर वापरायचं नसतं, त्यामध्ये मायक्रोबियल असू शकतात. तर त्यामुळे डिस्टिल वॉटर टाकून आपण त्या रसाला काय करायचं, डायल्यूट करणं. म्हणजे ही स्टेप फक्त द्राक्षाच्या बाबतीमध्येच येऊ शकते, किंवा ज्या फळांमध्ये साखरेचं प्रमाण जास्त आहे तिथं निश्चितच अल्कोहोलचं प्रमाण जास्त मिळतं, आणि धान्य असेल तर अल्कोहोलचं प्रमाण कमी मिळतं. आणि म्हणून आपल्याला इथे अल्कोहोल कंटेंट जास्त मिळतंय, आणि त्याचं फर्मेंटेशन करण्यासाठी आपल्याला त्याची लेवल कमी करावी लागेल, तर त्या अल्कोहोलिक फर्मेंटेशन चांगलं होऊ शकतं. म्हणून आपण त्याला डायल्यूट केलं 7 to 8% अल्कोहोलचं पर्सेंटेज येईपर्यंत. आता यानंतरची स्टेप की पुढचं येईल सेकंड फर्मेंटेशन. सेकंड फर्मेंटेशन मध्ये काय करणार आपण की हे जे इथिल अल्कोहोल असलेला जो रस आहे आपला, याला आपण ऑक्सिजन पुरवणार, ऑक्सिजनची फॅसिलिटी आपण त्याला देणार, आणि त्यानंतर त्यामध्ये आपण बॅक्टेरिया टाकणार, कारण आपल्याला ऍसिडची निर्मिती करायची. त्यामुळे इथे बॅक्टेरिया कोणता टाकणार, ऍसिटोबॅक्टर. ऍसिटोबॅक्टर म्हणजे ऍसिटिक ऍसिड बॅक्टेरिया असं म्हटलं तरी चालतं याला. मग हे इथिल अल्कोहोल मध्ये आपण बॅक्टेरिया टाकला, बॅक्टेरियाचं काम काय की तो त्याचं फर्मेंटेशन करणार आहे. फर्मेंटेशन करण्यामध्ये तो काय करेल, हे जे यामध्ये असलेली इथिल अल्कोहोल आहे ह्या इथिल अल्कोहोलचं रूपांतर ते ऍसिटिक ऍसिड आणि वॉटर म्हणजे पाणी यामध्ये तयार, म्हणजे याचं फर्मेंटेशन होऊन अल्कोहोलचं प्रमाण कमी होत जाईल आणि त्यामध्ये ऍसिटिक ऍसिडची निर्मिती होत राहील, आणि त्याच्यासोबत त्यामध्ये पाणी तयार होत राहील. मग काय होईल की ही फर्मेंटेशनची क्रिया संपेल त्यावेळेस यामध्ये अल्कोहोल संपलेलं असेल, आणि त्यामध्ये काय तयार झालं असेल, ऍसिटिक ऍसिड आणि पाणी याचं मिश्रण तयार झालं असेल.
आणि ह्या मिश्रणालाच काय म्हणतो आपण, व्हिनेगर. आता इथे लक्षात घ्या की इथे आपण 7-8% पर्यंतच अल्कोहोलचं प्रमाण यामध्ये ठेवलेलं आहे. त्यामुळे याच्यामध्ये 7-8% दरम्यान अल्कोहोलची ऍसिटिक ऍसिडची निर्मिती होते आणि म्हणून 7-8% असलेलं व्हिनेगर या पहिल्या प्रोसेसमध्ये आपलं तयार होतं. आणि हे व्हिनेगर तयार झाल्यानंतर मग पुढची स्टेप कोणती येते की फर्मेंटेशन. सेकंड फर्मेंटेशन संपलंय. त्यानंतर आपण त्याला क्लॅरिफिकेशन म्हणजे त्याला गाळून घेणे, फिल्ट्रेशन आणि मग त्याला आपण विशिष्ट टेम्परेचरला स्टोअर करतो की जेणेकरून ओकच्या लाकडी बॅरलमध्ये आपण त्याला स्टोअर करतो की जेणेकरून त्या व्हिनेगरचा फ्लेवर इम्प्रूव्ह होईल. आणि नंतर मग आपण त्याला साधारणतः काही महिन्यानंतर काढून आपण त्याला बॉटलिंग करतो, त्याला पाश्चरायझेशन करतो आणि नंतर आपण त्याला स्टोरेज करतो. तर अशा पद्धतीने आपण द्राक्षाच्या रसापासून व्हिनेगर तयार करतो. आणि ह्या व्हिनेगर आपण विविध पदार्थांमध्ये, टोमॅटो प्रोडक्ट्स आहे, सॉसेस आहे, पिकल्स आहे, अशा कुठल्याही प्रोडक्ट्समध्ये किंवा चायनीजमध्ये सुद्धा या व्हिनेगरचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. याची टेस्ट आणि फ्लेवर सुद्धा अतिशय चांगला असतो. तर त्यामुळे अशी ज्या पद्धतीने आपण ग्रेप व्हिनेगर तयार केलेला आहे अशाच पद्धतीने आपण इतर फळांपासूनच्या रसापासून सुद्धा व्हिनेगर तयार करू शकतो.